लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली असून महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा झालेले आहेत. राज्यातील लाखो बहिणींच्या प्रतीक्षेनंतर बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत आर्थिक सहाय्याचे वितरण सुरू झाले आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात झाली असून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजना पहिला हप्ता जमा. भाजप आमदार राम सातपुते यांनी याबाबत माहिती दिली असून लाडकी बहीण योजनेच्या 3,000च्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे स्क्रीनशॉट देखील त्यांनी शेअर केले आहेत. राज्य सरकारने रक्षाबंधनापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून 3,000 रुपयांचा लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे. 1,40,00,000 महिलांची नोंदणी पूर्ण. लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 महिनाही झालेला नाही आणि आतापर्यंत राज्यातील 1,40,00,000 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. ही योजना सुरू करण्यासाठी शासन गेल्या 10 महिन्यापासून काम करत होते. या योजनेसाठी 33,000 कोटी इतक्या रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला नाही त्यांना सप्टेंबरमध्ये एकत्रित 3 महिन्यांचा म्हणजेच 4,500 रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दिलासा मिळणार असून या योजनेचा महिलांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. धन्यवाद.